देशातले दोन ज्येष्ठ अर्थतज्ञ, एक भारताचे माजी अर्थमंत्री आणि एक जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे खूप सिनियर अर्थशास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन आपल्याला केलं. अतिशय वस्तुनिष्ठ मांडणी त्यांनी केली की देशाच्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे. सगळे खोटे आकडे फुगवून आकडे सांगून देश विश्वगुरू झाला, देश विकसित होणार वगैरे सगळं चाललेलं आहे. पण वास्तव काय आहे त्याचं त्यांनी थोडंसं उद्बोधन केलं. एकेकाळी देश 4थ्या क्रमांकावर होता, 3ऱ्या क्रमांकावर जाणार म्हणून आपण बोलत होतो, आता 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की 2047 पर्यंत आपण विकसित देश होणार म्हणणं, हे म्हणण्यापूर्वी विकसित देशाची व्याख्या काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ विकसित देश पर नरेंद्र मोदी वो पहिले बताए. आज देश एकूण देशाची अर्थव्यवस्था जरी 6व्या क्रमांकावर असली तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पर कॅपिटल इन्कम बघितलं तर आपला 140वा नंबर आहे. म्हणजे कशात कुठल्या भाषेत आपण बोलतो की आम्ही विकसित होणार. सिन्हाजीने म्हटल्याप्रमाणे कोणच असताना त्यावेळेला विचारायला की तुम्ही विकसित झाला का नाही. सगळे बोगस आकडे आहेत, सगळे खोटे आकडे आहेत. आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, लघु उद्योग उद्ध्वस्त झालेला आहे. काही विचार न करता नोटबंदी केली, काही विचार न करता जीएसटी सारखा कायदा आणला, विचार न करता एकदम कोविड काळामध्ये सगळ्यांना घरी घालवलं. शेतकऱ्यांची बिलं विधेयकं मांडली आणि शेतकऱ्याची कृषी विधेयकं पास करून घेतली न विचार करता. आज संसदेमध्ये चर्चाच होत. आमची मागणी आहे की ऑपरेशन सिंदूरमधली चौकशी झाली पाहिजे, पहलगावची चौकशी झाली पाहिजे. सिंदूरमध्ये काय झालं खरं सांगायला कोणी सांगायला तयार नाही. जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा यशवंत सिन्हाजी मंत्रिमंडळात होते, कॅबिनेट कमिटीवर सिक्युरिटीचे सदस्य होते. वाजपेयीजींनी परवानगी घेतल्याशिवाय, कॅबिनेटची मंजुरी घेतल्याशिवाय हवाई युद्ध सुरू नाही केलं. आणि इथं सीजफायर झालं तरी मोदी काही बोलायला तयार नाही. त्यामुळं आज राहुल गांधी म्हणतात त्यामुळे मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत, कुठल्या तरी दबावाखाली काम करतायत. त्यांना इस्रायल आणि अमेरिकेसारखे देश ब्लॅकमेल करतायत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं वाटळ होतं. काल अमेरिकेने भारताच्या 2 जहाजांच्यावर बॉम्ब हल्ला केला, आपण काय करू शकलो. त्यामुळे वास्तव फार बिकट आहे. आता अर्थशास्त्र जरी क्लिष्ट विषय असला तरी थोडं समजून घेतला पाहिजे आपण. शेतकऱ्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे आणि त्यामध्ये जर सुपर एलिनो झालं, पाऊस पडला नाही तर मग कुत्रा हाल खाणार नाही आपल्या शेतकऱ्याचं आणि लघु उद्योगाचं. म्हणून वास्तव लोकांच्या आणणं महत्वाचं आहे. म्हणून आज काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की या सगळ्याच्यामध्ये काँग्रेसला बळकट केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही काँग्रेसला बळकट करण्यासाठी जे छोटे मोठे पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन केले गेले पाहिजे. पण असं सगळ्यांना वाटतं की काँग्रेस पूर्ववत स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्यामुळे मी स्वतः अशोक गेहलोत यांनी जे मत व्यक्त केले त्याची सहमत आहे. महाराष्ट्रात असे काही पक्ष आहेत की जे आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण कोण आहेत काय आहेत. पण काँग्रेस हाच पक्ष फक्त या फासिस्ट प्रवृत्तीचा विरोध करू शकतो, छोटे छोटे पक्ष करू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये काय झालं आपण बघितलं, सगळीकडं ऑपरेशन लोटस महाराष्ट्र पॅटर्न राबवला जातो. त्यामुळे काँग्रेस पक्षच या दुष्ट प्रवृत्तीचा विरोध करू शकेल. राहुल गांधी ने कहा था कि आर्थिक सुनामी आ रही है, इसको लेकर आज प्रोग्राम हुआ, भाई उसी के बारे में हम आगे बढ़ा रहे हैं कि जो आर्थिक सुनामी आ रही है, जो भयंकर संकट हमारे सामने है, एक अर्थव्यवस्था तहस नहस हुई है. मोदी जी ने सिर्फ झूठे आंकड़े परोसे हैं और अब वो आंकड़े हमारे सामने आ रहे हैं. और उसमें फिर सुपर सुनामी है, उधर इजराइल ईरान अमेरिका का लड़ाई चल रही है, वो खत्म होने के आसार नहीं है. बहुत गंभीर चिंताजनक परिस्थिति है. रुपए की कीमत आप देख रहे हैं, महंगाई देख रहे हैं, डीजल पेट्रोल का रेशनिंग देख रहे हैं. और देखिए बारिश नहीं हुई तो किसान की क्या हालत हो. तो ये सड़क पे उतर के आंदोलन करने की आवश्यकता है. यही मैसेज हमारे अध्यक्ष हर्षवर्धन चकमाल जी ने दिया है, यही राहुल जी ने दिया है. आज हमारे वक्ता ने यही कहा है कि आप सड़क पर उतरिए. पार्टी मस्जिद की बात कर रही है, चाहे वो एनसीपी हो या टीएमसी हो, कांग्रेस में विलय हो जाए, इसको आप कैसे देखते हैं? देखिए मैंने जैसे अभी कहा कि अशोक गहलोत जी ने जो भावना व्यक्त की उसमें मैं सहमत हूँ. अब
जो बाकी के आगे की प्रक्रिया है वो हाईकमान करेगी। ऑपरेशन लोटस की बात करना चाहूँगा। देखिए, ऑपरेशन लोटस तो हमने सहा है ना, महाराष्ट्र में देखा 50-50 करोड़ में मिले खरीदे गए, उसी तरह का ऑपरेशन बंगाल में हुआ है। हमने मांग करते हैं कि जो ऑपरेशन शुरू है उसकी जांच होनी चाहिए। ये तो हम पहले से कर रहे हैं, कांग्रेस पार्टी कर रही है कि पहलगाम में जो हमला हुआ उसके बाद ऑपरेशन सिंदूर किस तरह से चला उसकी जांच होनी चाहिए। सिन्हा जी उस समय वाजपेयी सरकार के कैबिनेट में थे, कारगिल लड़ाई खत्म हुई, हम जीत गए, लेकिन फिर भी वाजपेयी जी ने एक कारगिल इंक्वायरी कमेटी वहाँ पे घोषित की और उस कमेटी का रिपोर्ट प्रकाशित किया और उन्होंने साफ कहा कि आपकी कुछ गलतियां हुई हैं, लेकिन वाजपेयी जी ने स्वीकार करके परिस्थिति को सुधारा। ये हमारे यहाँ पहलगाम में क्यों सिक्योरिटी नहीं थी, क्या थी, कई सारे सवाल हैं, लेकिन दोनों लोग कोई जवाब देने थे। ये एक बार प्रधानमंत्री विश्व में ऐसा है कि जो भी प्रेस के सामने जाता नहीं, प्रेस का आंसर नहीं। तो बंगाल में आग लगी और 4000 यूनियन जल गए। सिंधु नदी का पानी पाकिस्तान तक नहीं जाएगा, एक बार फिर इस बात को राजनाथ सिंह ने बताया। क्योंकि अब ये देखिए बहुत ज़्यादा बड़ी बात बन गई है। आज हमारा आज का बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है, बाद में बात करेंगे। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।